सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मिस्टर परब यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. व्हिडिओ चालू करण्याआधी 3 ओळी कोकणासाठी. स्वर्गाहून सुंदर सिंधुदुर्ग आमचा, प्रसिद्ध येथे भजन कीर्तन दशावतार आमचा. या मातीत जन्मलो आपण, सिंधुदुर्ग अभिमान आमचा. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. पण असं जरी असलं तरी या अरण्याच्या दिशेने एकसारखी मार्गमन करते. चारी बाजूला नेत्रकटाक्षी टाक, चारी बाजूला नजर टाकताच ते सारं वातावरण पाहताच मनाच्या ठिकाणी एकसारखं समाधान वाटलं. पहा हे हिरवंगार वातावरण, आल्हाददायक वातावरण मनाच्या ठिकाणी कुठेतरी सुखद गायवा घेऊन जातं. या दिशेला जर का पाहिजे असेल अरे वा वा, वृक्ष लतावेळी जणू काही आकाशाला गवसणी वेष्टन देऊन बसलेल्या वेळी एकमेकांमध्ये वस्तीचा हितगुच्छ. या दिशेला जर का पाहिजे तर त्या उंच अशा कड्या कपारीतून तो झुळझुळ वाहणारा पाण्याचा क्षणांचा या स्थानाचा त्याग तिथपर्यंत जातो आणि त्या पाण्याचे तुषार एकसारखे आहे आपल्याजवळ तर गावांना तरी सांगून आले लोकांना तरी, पण हे सारा आल्हाददायक वातावरण पाहता क्षण मन एकसारखं प्रफुल्लित होऊ लागलं. अरे या धरणी मातीकडे पाहता क्षण जो काही हिरवागार शालू बांधला या धरणी मातीकडे सारं वाक्याने एकसारखं नेत्र दिसून टाकलं. या दिशेतील कुठेतरी त्या कोकणेचं एकसारखं गणामध्ये मिळून जातं. त्या कोकणेचं एकसारखं मनोरी सुखावलं. त्यांना एकसारखे सुखावले जाते. पहा या दिशेला जर का पाहिजे असेल तर नानाविध रंगातून फुटलेले या निसर्गातील रान एकसारखी विविध रंगांचे उधळण करते. हा सारा असं ते सारं वातावरण पाहताच मनाच्या ठिकाणी एकच विचार येऊन जातो. नुसतं शब्दात वर्णन केल्यापेक्षा त्या निसर्गाचं वर्णन आपण काव्यात ज्याप्रमाणे ती कोकण्या निसर्गाचं वर्णन आपण सुरेच्या पण राहतच नाही. त्या निसर्गाच्या त्या अरण्याच्या उपवनाची शोभा पाहण्यासाठी आहे ते वातावरण नुसतं शब्दात वर्णन करण्यापेक्षा मनाच्या ठिकाणी जे इच्छित निर्माण ते साध्य करण्यासाठी आपण एकच आणि म्हणूनच त्या कोकिळेच्या आवाजात आवाज आता एक तुझ्यासारखं मला गाता येत असतं, पण ज्याप्रमाणे तुझ्या निसर्गाचं वर्णन सुरू तुझ्या आवाजात करते त्यापेक्षा काही मी या निसर्गाचं वर्णन करायला पाहिजे. आणि मनाच्या ठिकाणी एकच भाव निर्माण होतो, एकच भाव गाते निसर्गाचं गाते